तुमचं सर्वांचं धनश्री साबळे या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. इंग्रजी महिन्यानुसार पहिला सण आहे मकर संक्रांती आणि मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्यानंतर सुरू होते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि पौष महिन्यात आपला मकर संक्रांतीचा सण येतो. तर 2024मध्ये 14ला भोगी आहे. मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 वार सोमवार या दिवशी आहे आणि 16ला कर आहे. खरं तर संक्रांत हा एक आई जगदंबेचा सण आहे. त्याचं तुम्हाला मी कारण सांगते. शकासूर नावाचा एक राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने त्याचा वध केला होता. म्हणून देवीने संक्रांतीचे रूप धारण केले होते. म्हणून आपण या काळात देवीची सेवा करत असतो, हळदी कुंकू करत असतो. तर दरवर्षी आपल्याला उत्सुकता लागली असते की संक्रांत कशावर आलेली आहे, की ती घोड्यावर आलेली आहे, कोणता रंग तिने घातला आहे, असे प्रश्न आपल्याला असतात. तर देवीने ज्या रंगाचे वस्त्र घातले आहे ते आपण घालायचे नसतात. यावर्षी काळ्या रंगाचे वस्त्र देवीने परिधान केलेले आहे, ते आपण घालायचे नाही. तर मग यावर्षी कोणत्या रंगाची साडी घालावी, बरं कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या, तर याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. बघा, यावर्षी मकर संक्रांतीला आपण कोणत्या रंगाच्या साड्या घालू शकतो, कोणते 5 शुभ रंग आहेत हे मी तुम्हाला सांगते. पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हा सुहासिनींचा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता. दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल. शुभ कार्यासाठी लाल रंगाचे वस्त्र वापरले जाते. आपण पूजेची मांडणी किंवा एखादी पूजा असो तर यासाठी आपण चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाकतो. तर हा रंग देखील सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. तर आपण लाल रंग देखील घालू शकतो. तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी. तर हा रंग प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते. तर आपण गुलाबी रंग घालू शकतो. चौथा शुभ रंग आहे तो म्हणजे केशरी. हा रंग सकारात्मकतेचं प्रतीक आहे. या रंगाची साडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती घालू शकता. आणि शेवटचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा. हा रंग नकारात्मक गोष्टीपासून आपलं संरक्षण करत असतो. तर असे हे 5 शुभ रंग मांडले गेले आहेत. तर तुम्ही यापैकी कुठल्याही रंगाची साडी घालू शकता. आता येत आहे ते म्हणजे बांगड्या. यावर्षी मकर संक्रांतीला लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता. मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला जास्त महत्त्व आहे. यावर्षी नक्की एका हातात एक तरी लाखेची बांगडी नक्की घाला. आणि बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी ही अधिक घाला. तसं पण कासार आपल्या हातात नेहमी एक बांगडी जास्त घालत असतो. तसं बघायला गेलं तर हिरवा रंग हा बाईचा खूप जवळचा असतो. पहिला हिरवा चुडा घालण्याचा मान आपल्याला तेव्हा मिळतो जेव्हा आपलं लग्न होतं. प्रत्येक सुवासिनीने हिरव्या रंगाच्या बांगड्या जरूर घालाव्यात. तर तुम्ही लाल रंगाच्या देखील बांगड्या घालू शकता. पण हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या उठून दिसतात ना, तर त्याला कुठलंच कॉम्पिटिशन राहत नाही. त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या छान बांगड्या घाला. जो रंग तुम्हाला आवडतो त्या रंगाची साडी तुम्ही घाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.